तर लहानपणीची आठवणी कोणाकोणाला आली मला सांगा आता मस्तपैकी कमेंट मध्ये. आता तर मी आता गव्हाच्या पिठापासून आता गुलगुल बनवली ती. तर खूप छान आणि टेस्टी झाली ती बघा गुलगुल, आणि खरपूस असं झाले ते. तर इकडे मी आता पीठ आता बनवून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलंय. तर त्यात पहिल्यांदा साखर टाकली, साखर चांगली वितळून दिली, आणि त्यात जिरं टाकले, ते थोडं मीठ टाकून घेतले, चांगलं पीठ आता फेटून घेतलंय. तर वेलदोड पण असलं तरी वेलदोड पण टाकलं तरी चालते ती. तर खूप छान अशी बनलेली आहे आता. तर पीठ जितकं पातळ करून घेईल तितकं आता पोळ्या चांगल्या बनते त्या. तर आता मला थोडं तूप लावायचं आहे, तर तूप आता लावून घेते आता. तर आता पोळी पण चांगली भाजून निघाली, आता तूप लावून घेते. तूप नसलं तरी तेल जरी थोडं लावलं तरी चालतं, काय तूप लावायचा असा नियम नाही. तर आता थोडं थोडं आता तूप लावून घेते आता मस्तपैकी. आता माझ्यापाशी हाय तूप म्हणून मी लावते आता. तर लहान मुलांच्यासाठी खूप छान असे असते, टाइमपास म्हणून असा. तर आता असंच झाकून ठेवते, नंतर उलटून घेते आता. तूप सगळीकडे आता पसार मिक्स होतं या. तर आता हे इलास्टिकचा तवा असल्यामुळे लगेच झटकेपट लगेच ओलाटते त्या. आणि ही लाकडाचं उलटण आहे बघा, त्या ह्या तव्यासाठी ही उलटण वापरायला लागतं, नाहीतर चमचे ही वापरून जमत नाही का, तर याला कच पडते ते ह्या तव्याला. त्याच्यामुळं हे असलेलं मी लाकडाचं उलटण वापरलेलं आहे. आणि स्टीलच्या उलटणांना नाही बरोबर, आपलं भांड पण सगळीकडे इकडं बाद होऊन जातं, आणि अशा कच पडते ती. त्याच्यामुळं तर हे लाकडाचं उलटण असलं तरी कसं पण असं उलटलं तरी चालतं. तर आता मस्तपैकी आता पोळी आता फिरवेल तिकडे फिरते, इकडे तिकडं. तर तेल तूप लावून घेतलंय असं भरपूर असं. मस्तपैकी आपली भाजली आता पोळी आता तेलात, तुपात. आणि पीठ चांगलं फेटून घेतल्यामुळं मऊ पण झाल्या चांगली, खूप छान. किती छान असे दिसते. आपण घारे हे करतो का नाही तशाच बनल्याच्या. तर मुलासनी टाइमपास म्हणून असा बरा आहे. तुम्ही माणसाला पोळी करापली असेल तर पोळी करापलेली नाही. तर हे सगळा धूर आता तुपाचा येतोय त्याच्यामुळं. तर पोळी काही करापलेली नाही, मी अशीच फिरवत राहिलेले. गॅस कमी ठेवला आहे त्याच्यामुळं. खूप छान अशी खरपूस अशी भाजून घेतली आता मस्त. तर आता दुसरी आता पोळी आता मी आता करायला घेतलेली आहे मस्तपैकी. आता तूप लावून घेते थोडं आता चांगली. आता पोळी आता भाजली आता, हिथंच थोडी कच्ची राहिली आता. तर आता उलटून घेते. तर आता आपल्या गुलगुल आता शिजत आले. आता मस्तपैकी बरेच उशीर झाला, कमी गॅसवरच मी असं झाकून ठेवलेलं आहे. तर आता बघते आता तो पण आता उघडून आता. तर खूप छान असं शिजलं इकडं. तर तूप पण मी इकडं कडन सगळीकडे लावलेलं तूप आता मस्तपैकी वितळलं तूप पण इकडं. तर आता आपले आता गुलगुलीत झाले ते मस्तपैकी आता. तर आता उलटून पण घेतलं आता बघा आता. खूप छान आता अजिबात चिटकत नाही ह्या तव्यात. आणि उलटान फिरवून तिकडे फिरतोय मस्तपैकी. तर आता असंच आता खरपूस आता भाजून घेते आता. तर तुपामुळे जास्तच असं खरपूसपणा येतो याला. चला तर मग बाय, भेटू असं पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एखाद्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन आता. मस्त असं छान छान असं व्हिडिओ घेऊन आता. रोज आता मी आता एक आता व्हिडिओ आता टाकणार आहे, सर्वांनी बघत जावा. छान छान असते ते असं रेसिपी ही सगळ्या आता भरपूर अशा मस्तच. मला जेवढ्या म्हणजे येते त्या तेवढे मी आता टाकणार आहे आता व्हिडिओ आता. तर आता आपली आता पोळी पण आता भाजली आता गुलगुल. चला तर मग बाय.